रसम वडा खायला जेवढा भन्नाट लागतो ना, तेवढाच बनवायलाही अगदी सोपा आहे. पटकन होणारी रेसिपी आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ कापसासारखा आणि त्याचबरोबर खूपच टेस्टी अप्रतिम लागणारं रसमसुद्धा बनवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते. तर यासाठी लागणार आहे आपणाला उडदाची डाळ. 1 वाटी उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून घेते अगोदर. बऱ्याचदा काय होतं की विकतची जी डाळ असते त्याला पॉलिश वगैरे केलेलं असतं डाळीला, त्यामुळे डाळ स्वच्छ धुवूनच घ्यायची. आणि इथे बघा जरासं असं पांढरट पाणी निघते बघा डाळीतून. 2 वेळा तरी चांगली स्वच्छ डाळ धुवून घेते अगोदर. तर डाळ चांगली धुतलेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि पूर्ण रात्रभर, किंवा तुम्हाला जर रात्रभर भिजवायची नसेल तर एक 5-6 तास जरी डाळ भिजवली तरी चालेल. तर मी पूर्ण रात्रभर डाळ इथं भिजवून घेतलेली आहे. तर व्यवस्थित जशी पाहिजे तशी डाळ चांगली भिजली आहे. डाळीमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. डाळ भिजवलेलं हे जे पाणी असतं हे सुद्धा खूप पौष्टिक असतं. हे फेकून न देता याचा तुम्ही यूज करू शकता. तर ही डाळ वाटून घ्यायची आणि वाटताना बघा अजिबात पाणी न घालता वाटायचे. अगदीच आवश्यकता भासली तर 1-2 चमचा पाणी तुम्ही वापरू शकता. रसम बनवण्यासाठी अर्धी वाटी मी ते तूर डाळ घेतलेली आहे आणि तुम्हाला किती रसम बनवायचे त्यानुसार तुम्ही डाळ घ्या. तर डाळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची. तर तूर डाळ आपणाला शिजवून घ्यायची, त्यासाठी इथे आवश्यकतेनुसार पाणी घालते आणि अगदी थोडीशी हळद यामध्ये घालायचे. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा तूर डाळ शिजते तोपर्यंत मी उडदाची डाळ वाटून घेतली आणि अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी वापरलेलं आहे. तर यातलं थोडंसं वाटण मी साईडला काढते, कारण मला एक दुसरी पण रेसिपी बनवायची आहे आणि आत्ता मला जेवढे वडे बनवायचे तेवढंच पीठ मी इथे वापरते. तर यामध्ये 4-5 मी कढीपत्त्याची पानं बारीक अशी कट करून घातलेत पहा. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तरी ते खाण्याचा सोडा वगैरे काही मी वापरत नाही. अशा पद्धतीनेच मी वडे बनवते. खरंच खूप छान एकदम खुसखुशीत होतात. फक्त हे जे भिजवलेलं पीठ आहे ते व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे सोडा किंवा इनो घालण्याची आवश्यकता नाही भासत. तर चांगलं पीठसुद्धा मी असं फेटून घेतलेलं आहे आणि डाळ पण तोपर्यंत चांगली शिजले. तर आता रसम बनवायचं आहे अगोदर. त्यासाठी पहा इथे कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की लगेचच त्यामध्ये कढीपत्ता घालते. आणि रसम किंवा सांबार बनवायचं म्हटलं की कढीपत्ता जरासा जास्तच वापरायचा, म्हणजे खूप छान अशी चव लागते त्याची. कढीपत्ता चांगला तेलामध्ये कडला की याचा फ्लेवर छान असा उतरतो यामध्ये. खूप टेस्ट भारी लागते, त्यामुळे जरासा कढीपत्ता मी जास्त वापरलेला आहे. त्यानंतर इथे 1 चमचाभर उडदाची डाळ घालायची. उडदाची डाळसुद्धा चांगली फुलून द्यायची तेलामध्ये. आपण ना एखादा पदार्थ बनवताना त्याची पद्धत जर बदलली तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते. तर इथे पहा मी 4-5 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि रसम बनवायचं म्हटलं की टोमॅटो जरा जास्तच घ्यायचे आणि शक्यतो टोमॅटो वापरताना जास्त पिकलेलेच टोमॅटो वापरा, म्हणजे ते पटकन सॉफ्ट पण होतात, किंवा डाळ शिजवताना त्यामध्ये शिजत घातले तरीही चालतं. टोमॅटो पटकन असं सॉफ्ट व्हावं यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. मीठ घातलं की लगेचच त्याला मऊपणा येतो आणि पटकन ते शिजलं पण जातं. तर व्यवस्थित छान असं हे परतून घ्यायचं आहे. अगदी 1-2 मिनटाकरता यावरती झाकण ठेवते. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर चांगली वाफ आली आहे पहा आणि टोमॅटो पण चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. तर इथे मी 2 चमचे रसम मसाला वापरते आणि पाव चमचा हळद वापरते. आणि जर तुमच्याकडे रसम मसाला नसेल तर काय करायचं, थोडासा लसूण, आलं आणि 1 कांद्याची फोड घ्यायची, मिरे घ्यायचे आणि जिरे घ्यायचे, एवढं वाटून त्यामध्ये घालायचं. पण हल्ली एवढं कोण करत बसत नाही. आयता रसम मसाला बाजारामध्ये मिळतो, तोच वापरला जातो. तर रसम मसाला घातल्यानंतर व्यवस्थित छान असं हे मिक्स करायचं आहे. 1 चमचाभर लाल तिखट घालते. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. आणि आणखीन एक
अगदीच तुम्हाला रस्सम मसाला वापरायचाच नसेल तर थोडासा सांबार मसाला घातला तरीही छान होतं. तर व्यवस्थित हे बघा पूर्ण चांगलं टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर इथे शिजलेली तूर डाळ घालायची आणि डाळ घालताना पहा त्या अगोदर थोडीशी मी जराशी घोटून घेतली होती. व्यवस्थित चांगलं हे मिक्स करायचं आहे आणि हे जरासं घट्ट वाटतंय कारण रस्सम पातळ असतं. तर यामध्ये मी पाणी घालते. मंद आचेवरती हे चांगलं उकळून द्यायचं आहे. तर याला उकळी यायला लागले पहा आणि मगाशी डाळ भिजवलेलं जे पाणी होतं ते पण थोडंसं यामध्ये घालणार आहे. आणि हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही घाला. पण ते पाणी पौष्टिक असतं आणि फेकून न देता रसममध्ये मी त्याचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने पहा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवताना असं रसम बनवलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे. अगदी मस्त छान असा सुगंध यायला लागला ह्याचा आणि आपल्याला पाहिजे तसं गरमागरम रस्सम आपलं तयार आहे. गॅस मी आता बंद केला आहे आणि वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर चिरून घातलेली आहे. रसम जेव्हा आपलं बनवून तयार होईल तेव्हाच वडे तळायला घ्यायचे. अगोदर वडे तळून ठेवायचे नाहीत. तर आता रसम तर तयार झालेला आहे. गरमागरम आता वडे बनवायचे आहेत. त्यासाठी तेल गरम करून घेतले आणि तेल एकदम चांगलं कडकडीत तापवलेलं आहे. तेल चांगलं तापलंय का नाही हे एकदा चेक करायचं. नाहीतर जरासं तेल थंड असलं तर वडे एवढे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे कडकडीत तेल तापल्यानंतरच वडे त्यामध्ये सोडायचे. वडे तेलामध्ये सोडताना त्या अगोदर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा कारण उडद्याच्या डाळीचं पीठ एकतर चिकट असतं. हाताला थोडंसं पाणी लावलं की पीठ हाताला न चिकटता पटकन तेलामध्ये वडे सोडता येतात. वडे एकमेकाला चिटकू नयेत यासाठी हलक्या हाताने हे पलटी करत व्यवस्थित चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत. रोज रोज चपाती भाजी खायचा जर कंटाळा आला असेल आणि एखाद्या दिवशी जर असं काहीतरी नवीन वेगळं चटपटीत खावंसं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही रसम वडा ट्राय करू शकता. कारण याला बनवायला अगदी कमीत कमी वेळ लागतो. फक्त डाळ तुम्हाला आदल्या दिवशी भिजत ठेवावी लागणार. डाळ भिजायला जरासा वेळ लागतो. पण रसम आणि वडा बनवायला काही फारसा वेळ नाही लागत. तर एकदम छान असा खरपूस कलर येईपर्यंत वडे मी तळून घेतलेले आहेत. आता उरलेले वडे पण बनवून घेते. तर खाताना अगोदर गरमागरम असे वडे घ्यायचे आणि आपणाला जेवढे पाहिजे तेवढे वडे घ्या. एकदम मऊ कापसासारखे वडे झालेत पहा. आतमधून बघा एकदम छान अशी जाळी सुटली याला आणि वरून असं गरमागरम रसम घ्यायचं. मस्त लागतं एकदम. बरेच जण काय करतात रसम बनवताना यामध्ये थोडीशी चिंच घालतात. पण मला चिंच नाही आवडत त्यामुळे मी नाही घातली. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला. तर मस्त असा गरमागरम रसम वडा आपला तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.